नंबर 1 निर्धार न्यूज प्रस्तुत करिअरच्या दिशा। विद्यार्थ्यांच्या भवितव्याविषयी पालकांना चिंता आहे। आपले पाल्य पुढे जाऊन कोण बनणार, भविष्यात त्यांच्या करिअरची दिशा काय असणार, याविषयी पालक व विद्यार्थी त्रस्त आहेत। त्यांच्या यशस्वी आयुष्याची पाठ कसे असेल याविषयीची माहिती तज्ञ मार्गदर्शकांकडून देण्याचा आमचा प्रयत्न। नंबर 1 निर्धार न्यूज प्रस्तुत करिअरच्या दिशा। नंबर 1 निर्धार न्यूज बातम्यासह विविध मालिका सादर करते। विद्यार्थ्यांना करिअर विषयक माहिती व्हावी या दृष्टिकोनातून करिअरच्या दिशा ही मालिका सुरू करत आहोत। या मालिकेचा पहिला भाग देताना आम्हाला आनंद होत आहे। या मालिकेत तज्ञ मार्गदर्शकांकडून करिअर विषयक माहिती जाणून घेणार आहोत। त्यासाठी आम्ही पोहोचलो रत्नागिरी शहरात। आरास अकॅडमी ऑफ एज्युकेशन अँड करिअर ही कोकणातील नामांकित अकॅडमी, जी स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन व प्रशिक्षण देणारी अकॅडमी आहे। प्रख्यात एज्युकेशनिस्ट ॲडव्होकेट राकेश सत्वे सर यांनी ही अकॅडमी स्थापन केली आहे। ॲडव्होकेट राकेश सत्वे सर यांचे मौलिक मार्गदर्शन आज लाभणार आहे। तर चला तर मग पाहूया नंबर 1 निर्धार न्यूज। नमस्कार, नंबर 1 निर्धार न्यूज मध्ये आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत आहे। आम्ही पोहोचलो आहोत रत्नागिरी जिल्ह्यामध्ये, रत्नागिरी शहरामध्ये, ज्या ठिकाणी आरस अकॅडमी या ठिकाणी कार्यरत आहेत आणि अनेक विद्यार्थ्यांचं भवितव्य घडवणारी ही अकॅडमी आहे। त्यांचं करिअरला मार्गदर्शन करणारी ही अकॅडमी आहे। या अकॅडमीमध्ये आम्ही पोहोचलो आहोत। आमच्या नंबर 1 निर्धार न्यूजचा करिअरच्या दिशा या विशेष मालिकेअंतर्गत आम्ही या ठिकाणी पोहोचलो आहोत। आम्ही या ठिकाणी ॲडव्होकेट राकेश सत्वे यांच्याशी संवाद साधणार आहोत। ॲडव्होकेट राकेश सत्वे हे संस्थापकीय संचालक आहेत याचे, शिवाय त्यांचे विविध ठिकाणी व्याख्याने होतात करिअरच्या दृष्टिकोनातून, आणि त्यांच्याशी आपण आज या निमित्ताने बातचीत करणार आहोत। करिअरच्या दिशा ज्या आहेत, विशेषतः स्पर्धा परीक्षेमधील करिअरच्या ज्या काही दिशा आहेत त्या संदर्भात आपण बातचीत करणार आहोत। आपण सरांचं या आमच्या मुलाखतीमध्ये स्वागत करतो। नमस्कार साहेब, करिअरच्या दिशा या नंबर 1 निर्धार न्यूजच्या उपक्रमामध्ये आपलं स्वागत आहे। आणि आपलं या क्षेत्रामधलं करिअर या क्षेत्रामधलं फार काम मोठं आहे। आपण म्हणजे या क्षेत्रातले महागुरु म्हटलं तर वावगं ठरणार नाहीत। अनेक विद्यार्थ्यांना अनेक करिअर घडवण्यासाठी आपण काम केलं, म्हणून आम्ही खास करून आपल्या भेटीसाठी आलो आहोत। सर, आजच्या या विषयांच्या निमित्तानं मला जाणून घ्यायचं आहे की आरस अकॅडमी जी आहे ती नेमकी त्याची याच्यामधली वाटचाल काय आहे एकंदर, आणि ती त्याच्या बाबतीत थोडीशी आम्हाला माहिती पहिल्यांदा विशद करा। नमस्कार, मी ॲडव्होकेट राकेश सुनीता तुकाराम सत्वे सर, एज्युकेशनिस्ट, संस्थापक, संचालक, आरास अकॅडमी ऑफ एज्युकेशन अँड करिअर। मित्रांनो, या स्पर्धा परीक्षेच्या क्षेत्रामध्ये आरास अकॅडमी मागील 3 वर्षापासून आपण काय करत आहोत तर त्यामध्ये काम चालू आहे। हे 4थं वर्ष आहे संस्थेचं। प्रामुख्याने संस्थेच्या बाबतीत माहिती द्यायची झाली तर आरास अकॅडमीचं फाउंडेशन किंवा आरास अकॅडमीची सुरुवात करण्यापूर्वी मी या क्षेत्रामध्ये गेली 12 वर्ष एज्युकेशन आणि करिअर काउन्सिलिंग या क्षेत्रामध्ये काम करतोय। प्रामुख्याने मला एक गोष्ट निदर्शनात आली, ती म्हणजे अशी की शैक्षणिक क्षेत्रामध्ये, करिअरच्या क्षेत्रामध्ये विद्यार्थ्यांना समुपदेशन किंवा ज्याला आपण मार्गदर्शन म्हणतो, हे मार्गदर्शन ह्या विद्यार्थ्यांना किंवा विद्यार्थ्यांना मिळताना पाहायला मिळत नाही। एक पारंपरिक धोपट मार्ग सर असतो की जो मुलं आपली फॉलो करतात। उदाहरणार्थ 10वी झालं की 12वी, 12वी नंतर पदवी, आणि प्रामुख्याने मुलांमध्ये करिअर विषयीची जागरूकता पाहायला मिळत नाही। कोरोनाच्या कालखंडानंतर माझ्या असं लक्षात आलं की कोकणामध्ये विशेषतः स्पर्धा परीक्षेच्या क्षेत्रामध्ये कार्य होणं खूप गरजेचं आहे, अत्यंत गरजेचं आहे। मी पाहत होतो की विद्यार्थी उत्तम प्रतिभावंत आहेत, विद्यार्थ्यांमध्ये क्षमता आहे, आणि प्रामुख्याने तसं पाहायला गेलं तर आपली मुलं प्रचंड कष्टाळू मेहनती आहेत। मात्र 10वी नंतर, 12वी नंतर, पदवी नंतर त्यांना प्रशासनामध्ये जाण्यासाठी कोणत्या दिशा उपलब्ध आहेत, जसं तुमच्या
आजच्या या कार्यक्रमाचं टायटलच तुम्ही दिलंय की करिअरची दिशा. तर मला असं कौतुक वाटतंय की खऱ्या अर्थानं आजच्या युवा पिढीसाठी अशा चांगल्या उपक्रमांची गरज आहे. आणि त्या अनुषंगानं आरास अकॅडमीच्या माध्यमातून मी 2022 मध्ये एप्रिल 2022 मध्ये आपण या संस्थेची सुरुवात केली. या माध्यमातून सध्या रत्नागिरी जिल्ह्यातील जवळजवळ बऱ्यापैकी सर्व तालुक्यांमध्ये आपण 50 पेक्षा अधिक शाळांमध्ये आपण विद्यार्थ्यांना 1 to 1 ज्याला आपण म्हणतो काउन्सिलिंग करणं, विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेच्या क्षेत्रातलं मार्गदर्शन करणं हे कार्य चालू आहे. आरास अकॅडमीच्या माध्यमातून हे कौतुकानं अभिमानानं सांगावंसं वाटतंय की यापूर्वी MPSC किंवा UPSC किंवा कंबाईन सारख्या स्पर्धा परीक्षा ज्या प्रशासनात अधिकारी पदासाठी दिल्या जातात किंवा ज्या परीक्षांच्या माध्यमातून प्रशासनामध्ये क्लास 1, क्लास 2, क्लास 3 अधिकारी निवडले जातात, तर या परीक्षांसाठी सर रत्नागिरी जिल्ह्यामध्ये एक आपण काय म्हणूया एक ऑथेंटिक प्रिपरेशन करणारी व्यवस्था नव्हती. आरास अकॅडमीने त्यामध्ये 2022 रोजी जेव्हा संस्थेची सुरुवात केली तेव्हा पहिला हेतू होता की ज्या एक्झामची प्रिपरेशन ही मुंबई, पुणे किंवा दिल्ली सारख्या ठिकाणी केली जाते तीच व्यवस्था आपल्याला रत्नागिरीमध्ये कशी देता येईल. आणि म्हणून मग इंटिग्रेटेड स्वरूपामध्ये आपण काय केलंय तर UPSC असेल, MPSC असेल, कंबाईन सारख्या एक्झामिनेशन असतील यांची आपण इंटिग्रेटेड स्वरूपामध्ये सुरुवात केली आहे. आणि हे मला अभिमानानं सांगावं असं वाटतंय की जवळजवळ 40 ते 45 विद्यार्थी आता UPSC ची तयारी, MPSC ची तयारी आपल्या रत्नागिरी जिल्ह्यात राहूनच करत आहेत. सो आर्थिकदृष्ट्या कमकुवत असणारे प्रत्येकाला पुण्यामध्ये, मुंबईमध्ये जाऊन किंवा दिल्लीमध्ये जाऊन त्या ठिकाणी ह्या परीक्षांची तयारी करणं शक्य नसल्यामुळे आरास अकॅडमी एक प्रकारे त्यांच्यासाठी काय म्हणूया आपण एक ऊर्जेचा स्रोत आहे, एक मार्गदर्शनाचा स्रोत आहे आणि प्रशिक्षणाचा सुद्धा आहे. आणि साहजिकच या माध्यमातून गेली 3 वर्ष आरास अकॅडमी काम करते. अकॅडमीचा अर्थ प्रामुख्याने आपल्याला असं वाटतो नेहमी की अकॅडमी म्हटली की क्लासेस, अकॅडमी म्हटलं की कोर्सेस. आरास अकॅडमीच्या बाबतीत मात्र आपण ही संकल्पना किंवा हे डेफिनेशन नाही करू शकत. त्याला प्रामुख्याने कारण असं आहे की मुळातच रत्नागिरी जिल्ह्यासह संपूर्ण कोकणामध्ये प्रतिभा आहे, बुद्धिमत्ता आहे. आपलं कोकण बोर्ड सर तुम्हाला कदाचित माहिती असेल की मागील 13 वर्ष कोकण बोर्ड हा नेहमी 10वी 12वी परीक्षेमध्ये टॉप आहे, सर्वोत्कृष्ट आहे. परंतु असं असताना सुद्धा ही गुणवत्ता पुढे जाऊन त्यांना त्यांच्या करिअरसाठी का वापरता येत नाही, तर त्याचं प्रामुख्याने 2 कारणं निदर्शनात आली माझ्या. ते म्हणजे एक म्हणजे मार्गदर्शनाचा अभाव आणि दुसरं म्हणजे जरी मार्गदर्शन मिळालं तरी एक सायंटिफिक वे ऑफ स्टडी याच्यासाठीचं जे प्रशिक्षण लागतं त्याचा अभाव. त्यामुळे आरास अकॅडमी या दोन्ही स्तरावर मार्गदर्शन असेल आणि प्रशिक्षण असेल अशा दोन्ही स्तरावर ही संस्था सर कार्यरत आहे. अजून एक महत्वाची गोष्ट याला जोडून मी सांगेन की आरास अकॅडमीच्या बाबतीत एक जी विश्वासार्हता आहे ती आता अधिक सक्षम बनत चालली आहे. त्याचं कारण असं की रत्नागिरी जिल्ह्यामध्ये आरास अकॅडमीच्या माध्यमातून राजापूरमधील गोडेदाते कनिष्ठ महाविद्यालय, त्याच्यानंतर DJ सामंत वरिष्ठ महाविद्यालय पाली तालुका लांजा आणि देवरुख स्थित असलेले प्रबोधन शिक्षण प्रसारक संस्था संचालित इंदिरा इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी या 3ही शहरांमध्ये आरास अकॅडमीच्या माध्यमातून त्याच संस्थांबरोबर आपण सामंजस्य करार केला आहे. आणि त्या माध्यमातून त्याच तालुक्यामध्ये त्या विद्यार्थ्यांना विविध स्पर्धा परीक्षेच्या प्रशिक्षणाची आणि मार्गदर्शनाची व्यवस्था सर आपण केली. त्यामुळे आनंदाची गोष्ट ही प्रामुख्याने त्याला आपल्याला म्हणता येईल सर. निश्चित म्हणजे करिअरच्या दृष्टिकोनातून आपण हे जे जी भरारी घेत आहे ती वाखाणण्याजोगीच आहेत, उल्लेखनीय आहेच. या निमित्तानं आपण केवळ रत्नागिरीत थांबलात नाही तर लांजा असेल, राजापूर असेल आणि आता देवरुख असेल या सगळ्या ठिकाणी जाऊन विद्यार्थी घडवण्याचं, विद्यार्थ्यांना करिअर मार्गदर्शन करण्याचं आपण एक काम करतात. सध्या सर मला आणखी एक प्रश्न विचारायचा आहे जो आपल्या टॉपिकशी निगडीत आहे की करिअरची दिशा. त्यामध्ये सध्या भरत्या व्यवस्था चालू आहेत, त्या कोणकोणत्या चालू आहेत आणि कोणकोणत्या भरत्यांकडे आता फार प्रकाशाने युवकांनी किंवा तरुणांनी बघितलं पाहिजे. बऱ्याच वेळा भरत्या कुठल्या होतात हेही युवकांना माहिती नसतं आणि सांगणारी व्यवस्था नसते किंवा त्या दृष्टिकोनातून पालक असतील किंवा कुठल्याही संस्था असेल असं काम करत नाही. पण आपण या विषयावरती मार्गदर्शन करतात, अनेक ठिकाणी आपली व्याख्यानं या विषयावरती होतात. ते कोणकोणत्या भरती प्रक्रिया चालू आहे? हा अत्यंत महत्वाचा प्रश्न आहे. मला असं वाटतं आपल्या कोकणामधील विद्यार्थी मित्रमैत्रिणींनी याकडे खरंच प्रकर्षाने लक्ष द्यायला हवं. पारंपरिक धोपट मार्ग सोडायला पाहिजे. याचं प्रामुख्याने कारण असं आहे मित्रांनो किंवा मैत्रिणींनो, पालक हो,
या मुलाखतीच्या माध्यमातून मी आपल्याला एक महत्वाची अपील करेन. प्रशासनामध्ये, सरकारी नोकऱ्यांमध्ये, शासकीय भरतीमध्ये प्रचंड वेकन्सीज निघत असतात. अगदी सरांनी आता विचारलेल्या प्रश्नाला अनुसरून मी सांगेन की आता नुकतीच 2 दिवसापूर्वी रेल्वे रिक्रुटमेंट बोर्डाची RRB ची एक्झामिनेशन डिक्लेअर झाली. लोको पायलट या पदासाठी जवळजवळ 10,000च्या आसपास, म्हणजे पूर्ण 10,000 नाही, एक 9,000 साधारणपणे सर, 900 वगैरे समथिंग काही पोस्ट असतील एक आपण ॲव्हरेजली विचार केला. 10,000 लोको पायलटची भरती निघाली आहे. एक उदाहरण म्हणून जर त्या भरतीकडे आपण पाहिलं, मी इतर भरतींबद्दल तुम्हाला नक्कीच बोलेन, परंतु या भरतीचा जर एक क्रायटेरिया तपासला तर असं लक्षात येतंय की 10वी पास असलेला, ITI किंवा डिप्लोमा किंवा डिग्री होल्डर असलेला कोणताही विद्यार्थी या भरतीसाठी ऍप्लिकेशन करू शकतो. परंतु प्रामुख्याने त्याला एक जोड असते, ती म्हणजे NCVT ची एक्झामिनेशन, ज्याला आपण म्हणतो की अप्रेंटिसशिप पूर्ण केल्याचं प्रमाणपत्र जर तुमच्याकडे असेल तर असा पात्र असलेला विद्यार्थी किंवा विद्यार्थिनी या पदासाठी सर ग्राह्य ठरते. म्हणजे तुमच्या असं लक्षात येत असेल की नुसतं 10वी 12वी 15वी पोस्ट ग्रॅज्युएशन करत राहण्यापेक्षा अशा काही महत्वाच्या भरती प्रक्रियांसाठी, भविष्यातील भरती प्रक्रियांसाठी आपण प्रामुख्याने उपलब्ध राहिलं पाहिजे. सर, रेल्वे रिक्रुटमेंट बोर्डाच्या माध्यमातून आता NTPCच्या सुद्धा जाहिराती निघाल्या होत्या. कदाचित या व्हिडिओच्या आधी ती भरती प्रक्रियेची फॉर्मेशन सगळं पूर्ण झालंय, पण तिथे जर सुद्धा तपासलं तर असं लक्षात येईल फक्त 12वी पात्र असलेला कोणत्याही शाखेचा विद्यार्थी, मग तो आर्ट्स, कॉमर्स, सायन्स किंवा वोकेशनल अशा कोणत्याही शाखेचा विद्यार्थी त्या NTPCच्या, म्हणजे ज्याला नॉन टेक्निकल पॉप्युलर कॅटेगरीज म्हणतो सर आपण, की त्यासाठी तो 12वीचा विद्यार्थी त्या भरतीला उतरू शकला असता. 4,000 पदं होती सर एकूण रेल्वेच्या माध्यमातून. सो हे रेल्वे रिक्रुटमेंट बोर्डाच्या माध्यमातून जर तुम्ही ॲव्हरेजली तपासलं, पालक हो किंवा विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओच्या माध्यमातून, या इंटरव्ह्यूच्या माध्यमातून सांगेन तर रेल्वेच्या माध्यमातून, रेल्वे रिक्रुटमेंट बोर्डाच्या माध्यमातून प्रतिवर्षी जवळजवळ 1,00,000 पेक्षा अधिक भरती प्रक्रिया राबवली जाते. म्हणजे तुम्ही जर थोडा विचार केला तर असं लक्षात येईल की मला कल्पना आहे की प्रत्येकाला IAS IPS होणं किंवा डेप्युटी कलेक्टर DYSP होणं प्रत्येकाचं स्वप्न असेल असं नाही असू शकत. कदाचित एखाद्याची तेवढी क्षमता नसेल, आपण असं त्याची मोजदाद नाही करत आहोत, परंतु ठीक आहे, एखाद्याला एवढ्या मोठ्या पदापर्यंत जाण्याचं स्वप्न नसेल तरी अशा रेल्वे रिक्रुटमेंट बोर्डाच्या माध्यमातून, TCSच्या माध्यमातून, IBPSच्या माध्यमातून किंवा लोकल बोर्डच्या माध्यमातून ज्या भरती प्रक्रिया राबवल्या जातात त्यामध्ये त्यांनी सहभागी होणं खरंच गरजेचं आहे. हे झालं रेल्वे रिक्रुटमेंट बोर्डाच्या बाबतीत. MPSC आयोगाच्या माध्यमातून प्रतिवर्षी 2 परीक्षा असतात. एक मिनिमम क्रायटेरिया जरी विचारात धरला तर आपल्याला असं लक्षात येतं की कोणत्याही शाखेचा पदवीधर हा त्या परीक्षा देऊ शकतो, त्याला असं कोणताही क्रायटेरिया नाही. दुसरी गोष्ट, पर्सेंटेजची सुद्धा अट नाही, म्हणजे अमुक एक पर्सेंटेज हवे, तो पास असला पाहिजे, तो पदवी पास असणे एकमेव क्रायटेरिया त्याचा तो असतो. सो MPSCच्या माध्यमातून आता मला असं वाटतं त्याचेही फॉर्म आता सुरू आहेत. MPSC राज्यसेवेसाठीची जाहिरात ऑलरेडी प्रसिद्ध झाली. पदवी पात्र असलेला किंवा पदवीच्या शेवटच्या वर्षात शिकलेला विद्यार्थी या परीक्षेसाठी ऍप्लिकेशन करू शकतो, ज्याच्यातून डेप्युटी कलेक्टर, DYSP, DYCO, BDO, डेप्युटी BDO किंवा तहसीलदार, नायब तहसीलदार, उद्योग निरीक्षक अशा, किंवा PSI, पोलीस सब इन्स्पेक्टर, सहाय्यक कक्षा अधिकारी किंवा राज्य कर निरीक्षक, अशा अनेक पदांसाठीची भरती प्रक्रिया सर दरवर्षी होत असते. मूळ मुद्दा काय आहे, जेव्हा लढाई करायची आहे, तुम्ही अचानक समजा तुमच्या समोर लढाईचा प्रसंग उभा राहिला, लढा द्यायचा आहे, तर अशा वेळेला तुम्ही त्या लढाईमध्ये यशस्वी होऊ शकत नाही. कोणतीही लढाई एका क्षणामध्ये तयारीने होत नाही. त्यासाठी संयम आणि सातत्याच्या आधारे तुम्हाला पूर्वीपासून, आधीपासून त्याची तयारी करणं अपेक्षित असते. कोकणामध्ये तुम्ही एक गोष्ट पाहिलीत, प्रकर्षाने निदर्शनात येते, आणि मी माझ्या मागच्या 10-12 वर्षाचा अनुभव मला असं सांगतोय की कोकणामध्ये मुलांचा अभ्यासाचा पॅटर्न कसा आहे सर, की परीक्षा निघाली, भरती निघाली की अभ्यासाला लागतात. त्या उलट जर आपण पश्चिम महाराष्ट्र, विदर्भ, मराठवाडा अशा क्षेत्रामध्ये गेलो तर ती मुलं सातत्याने त्या अभ्यासाच्या प्रवासात राहतात आणि त्यामुळे त्यांना यश मिळतं. दुसरं महत्वाचं म्हणजे अशा भरतींसाठी प्रामुख्याने जी प्रिपरेशन केली जाते त्याला फक्त सेल्फ स्टडी करून ती प्रिपरेशन होऊ शकत नाही. मेंटरशिप त्याला आपण म्हणतो, किंवा ज्याला आपण अकॅडमी म्हणतो, किंवा ज्याला आपण मार्गदर्शन आणि प्रशिक्षण म्हणतो, याची गरज कन्सेप्ट क्लिअरन्स पर्यंत लागतेच लागते. अदरवाईज नक्की काय अभ्यासावं, नक्की कोणती पुस्तकं वाचावी, नक्की नोट्स कशा काढाव्यात, तो मुद्दा समजून कसा घ्यावा, याला खूप मर्यादा पडतात. सो रेल्वे रिक्रुटमेंट बोर्ड असेल, MPSC राज्यसेवा असेल, UPSC असेल, सब नंबर ऑफ वेकन्सीज चालू आहेत. मी तुम्हाला अजून एक माहिती सांगतो, अजून काही दिवसामध्ये
सप्टेंबर 2025 मध्ये पोलीस भरतीची ग्राउंडची प्रशिक्षण सुरू होत आहे. म्हणजे आतापासून जर मुलांनी त्या ग्राउंडसाठी किंवा लेखी परीक्षेसाठीचं प्रिपरेशन स्टार्ट केलं तर कुठेतरी आपण त्या ठिकाणी टिकू शकतो. परंतु जर आपण सप्टेंबर पर्यंत वाट बघितली आणि मग एक्झाम आली, एक्झामचं डिक्लेरेशन झालं किंवा भरतीची जाहिरात आली आणि मग आपण तयारीला लागलो, तर जे वर्षानुवर्ष होत आलंय की आपली मुलं त्या परीक्षांमध्ये सिलेक्ट होत नाही आणि तो जो काय एक न्यूनगंड आहे किंवा ती जी काय भीती आहे किंवा दरवेळेला एकाकडून दुसऱ्याकडे जो चुकीचा मेसेज पास होतोय तर कदाचित तो होणार नाही आणि ती चेन कुठेतरी तोडण्यामध्ये आरास अकॅडमी प्रामुख्याने प्रयत्न करते सर. सो 15 सप्टेंबरला पोलीस भरती आहे, तर मला असं वाटतं त्यासाठी आतापासून तयारी कशी करता येईल ती एक भरती महत्वाची आहे. अजून तुम्हाला सांगतो की तलाठी भरतीची जवळजवळ 4000 पेक्षा जास्त पदं आता निघतात. तलाठी भरतीची जाहिरात आहे. इव्हन म्युन्सिपल कॉर्पोरेशन मध्ये जाहिरात निघाली. नवी मुंबई म्युन्सिपल कॉर्पोरेशन मध्ये जवळजवळ 7 ते 8,000 जागा आहेत. मुंबई महानगरपालिकेमध्ये जागा निघालेली. MIDC मध्ये रिक्रुटमेंट आता पुढच्या प्रवासात आहे. सरळ सेवेच्या माध्यमातून अनेक भरती प्रक्रिया सर राबवल्या जातात. सो परीक्षा खूप आहे सर. तुमचा प्रश्न रास्त आहे की नक्की कोणती भरती आहे, परंतु त्या भरतीसाठी माझी तयारी परिपूर्ण आहे का, आपण त्यासाठी प्रिपरेशन पूर्ण केली आहे का, ही गोष्ट सुद्धा खूप मायने राहते. आज जरी भरती हजारो पदांची भरती सर आज निघालेली असली तरी सुद्धा त्याची जर परिपूर्ण तयारी नसेल तर अशा संधीचा मला कधीच फायदा घेता येणार नाही. संधीचा फायदा घ्यायचा असेल किंवा खऱ्या अर्थानं नशीब बदलायचं असेल तर त्याला एकमेव सूत्र आहे. नशिबाची व्याख्या ही काही हाताच्या रेषांवरून ठरणार नाही. तर नशिबाची व्याख्या आरास अकॅडमीची कन्फर्म आहे, ती म्हणजे संधी, बरं का, तयारी अधिक संधी इज इक्वल टू नशीब. म्हणजे तयारी पण आहे आणि संधी पण आहे तर तुम्हाला सोनं करता येईल. संधी आहे मात्र तयारी नाही तर तुम्हाला त्याचं सोनं करता येणार नाही. त्यामुळे साहजिक भरती प्रक्रिया प्रचंड मोठ्या प्रमाणावर होत असतात. आपल्या कोकणातल्या मुलांना त्याची माहिती नसते आणि मला याचं कौतुक आहे की या चॅनलच्या माध्यमातून तुम्ही तो प्रयत्न करताय की आपल्या युवकांना स्पर्धा परीक्षेच्या क्षेत्रामध्ये कोणकोणती करिअर आहे, स्पर्धा परीक्षेच्या क्षेत्रातून प्रशासकीय अधिकारी होण्यासाठी, सरकारी नोकरीसाठी, शासकीय नोकरीसाठी कोणकोणत्या भरती प्रक्रिया आहेत याची माहिती तुम्ही पोहोचवताय. त्यासाठी तुमचं खरंच मनापासून कौतुक आहे सर. नक्कीच. आपण आता मगाशी बोलता बोलता म्हणाल की ग्राउंड प्रॅक्टिस ही महत्वाची आहे, मैदानी सराव महत्वाचा आहे आणि परीक्षा पण त्या असतात त्यांचाही सराव महत्वाचा आहे. त्या संदर्भात थोडी माहिती द्या. मी मगाशी म्हटलं तसं की तयारी अधिक संधी. कधीही कुठल्याही गोष्टीसाठी एक व्यवस्थित, म्हणजे बघा अगदी एक इंग्लिशमध्ये छान सेंटेन्स आहे, इफ यू फेल टू प्लॅन युअर प्लॅन टू फेल. तुमचं नियोजन चुकलं, तुमचं स्वप्न भंगतं. साहजिकच जेव्हा जेव्हा वर्दी हा घटक समोर येतो, जेव्हा आपण म्हणतोय मला पोलीस व्हायचंय, मला RPF मध्ये जायचंय, म्हणजे रेल्वेमध्ये कॉन्स्टेबल व्हायचंय किंवा मला स्टाफ सिलेक्शन कमिशन मध्ये खूप साऱ्या भरती प्रक्रिया असतात. मला हे आजच्या युवकांना सांगायला आवडेल की तुम्ही ती भरती द्यायची म्हणूनच फक्त ग्राउंड केला पाहिजे असं नाही. ग्राउंडचा फायदा इतका जबरदस्त असतो की तो विद्यार्थी फिजिकली फिट अँड फाईन राहू शकतो. तो बेसिक क्रायटेरिया की हेल्थ वाईज त्याला एक चांगलं आरोग्य सुद्धा संपादित करता येतं. परंतु प्रामुख्याने वर्दीचा विचार करता, म्हणजे महाराष्ट्र पोलीस भरती असेल किंवा रेल्वे रिक्रुटमेंट बोर्डाच्या माध्यमातून RPF ची भरती असेल, रेल्वे प्रोटेक्शन फोर्सची भरती असेल, तर ग्राउंड हा त्याच्यासाठी अत्यंत महत्वाचा क्रायटेरिया. आपली मुलं ग्राउंड मध्ये कमी का पडत आहेत तर त्याचं प्रामुख्याने एक गोष्ट सांगतो तुम्हाला की एक क्रायटेरिया आहे. आपल्याला वाटतं की सकाळी 6 वाजता किंवा 5 वाजता किंवा 7 वाजता केलेली तयारी म्हणजेच एकमेव तयारी, असं नाही. आपण आरास अकॅडमीच्या माध्यमातून जिथे कुठे पोलीस भरतीची बॅच आपण चालवतोय, म्हणजे राजापूरमध्ये गोडेदातेला आपली बॅच ऍक्टिव्ह आहे, देवरुखमध्ये ती बॅच आपण ऍक्टिव्ह केलेली आहे, रत्नागिरीमध्ये प्रॉपर रत्नागिरीमध्ये आपलं 4थं सेंटर आहे जे मुख्य ऑफिस आहे, तर तिथे सुद्धा आपण ते करताना प्रामुख्याने जी पोलीस भरतीची ग्राउंडची तयारी आहे ती आपण सकाळच्या सेशन मध्ये सुद्धा करतो, दुपारी भर उन्हात 1 वाजता पण करतो, संध्याकाळी 4 वाजताच्या सत्रामध्ये पण करतो. प्रामुख्याने ही तयारी इतकी महत्वाची आहे कारण पोलीस भरतीमध्ये जोपर्यंत तुम्ही ग्राउंड क्लिअर करत नाहीये तोपर्यंत तुम्हाला लेखी परीक्षेकडे जाता येत नाही. आणि मला असं वाटतं की जर अगदी 6 महिने चांगले या मुलांनी दिले पोलीस भरतीच्या ग्राउंडसाठी तर आउट ऑफ मार्क्स मिळवता येतात. इतकी सुंदर इव्हेंट्स आहेत. पूर्वी पोलीस भरतीला सर 10-10, 12-12 इव्हेंट्स असायचे. इव्हेंट्सचा अर्थ वेगळे तुम्हाला प्रात्यक्षिक करून दाखवायला लागायची. रनिंग करायचंय, 400 मीटरचं रनिंग, 1600 मीटरचं रनिंग, 1800 मीटरचं, 800 मीटरचं रनिंग किंवा 100 मीटरचं रनिंग किंवा गोळाफेक, उंच उडी, लांब उडी किंवा पुलअप, पुशअप, ह्या सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी कराव्या लागायच्या. आता पोलीस भरतीसाठी मोजून 3 इव्हेंट आहेत सर. गोळाफेक, ज्याला आपण शॉर्टपुट्स म्हणतो, 15 मार्कांसाठी आहे.
किंवा 100 मीटरचं रनिंग आहे 15 मार्क आहे, 1600 मीटर मुलांसाठी आहे 20 मार्क आहेत, 800 मीटर मुलींसाठी आहेत 20 मार्क आहेत. सो बेसिक 3 इव्हेंट्स आहेत आणि जर सातत्यपूर्ण परिश्रम किंवा संयमाने आणि सातत्याने मनापासून त्या ध्येयासाठी जर आपण स्वतःला झोकून दिलं तर मला खात्री आहे की तिथे आपल्याला आउट ऑफ मार्क्स मिळू शकतात. मला तुम्हाला सांगायला आवडेल की राजापूर या ठिकाणी सुरू असलेल्या पोलीस भरतीमध्ये मुली आउट ऑफ गोळा टाकते सर. याचा अर्थ आणि त्याला किती वेळ, तर साधारणपणे 3 महिन्यापेक्षा जास्त कालावधी अजून तिथे प्रशिक्षणाचा झालेला नाही. सो याचा अर्थ काय, जर सातत्य असेल, संयमानं सातत्याने जर आपण आपल्या स्वप्नांसाठी आपल्या ध्येयासाठी काम केलं तर निश्चितपणे त्यामध्ये यश येऊ शकतं. आणि म्हणून ग्राउंडकडे खूप प्रकर्षाने लक्ष दिलं पाहिजे. जसं की आपली स्टॅमिना बिल्डिंग ज्याला आपण म्हणतो की आपण थोडं चाललो किंवा थोडं धावलो तर लगेच आपल्याला आत्ताच्या जनरेशनमध्ये 22-23 वर्षाची मुलं अक्षरशः धापा टाकताना पाहायला मिळतात. आता माझं एज ऑलमोस्ट 40 रीच. सो 40 वर्षाचा माणूस जितक्या पॅशनेटली पळू शकतो तर ही 22, 25, 18 वर्षाची पोरं अक्षरशः धापा टाकताना मला पाहायला मिळतात. म्हणजे त्यांचा स्टॅमिना नाहीये, त्यांच्याकडे तेवढी इनर हेल्थ नाहीये. तर ती हेल्थ कमवायची असेल तर ग्राउंड सारखा उत्तम पर्याय आपल्याला असू शकत नाही. त्यामुळे कोणत्याही वर्दीसाठी ग्राउंड हा निश्चितपणे सर तितकाच महत्वाचा आहे. नक्की. निश्चित स्वरूपात हे सगळं ऐकल्यानंतर मला जाणून घ्यावंच वाटेल, आरस अकॅडमी जी आहे ती या सगळ्यासाठी कोणकोणत्या पद्धतीने मुलांना घडवण्यासाठी प्रयत्नशील आहे? विशेषतः प्रामुख्याने सर सांगायचं झालं तर आरास अकॅडमीचं एक टायटल आहे की आरास अकॅडमी म्हणजे एक परिवार आहे. बरं का, आरास अकॅडमी अकॅडमी नाहीये, कोर्सेस चालवणारी अकॅडमी नाही. मान्य मला की आपण ती सगळे क्रायटेरिया फॉलो करतो, ऍडमिशन करणे, फी भरणे वगैरे सगळ्या क्रायटेरिया आपण फॉलो करतो. पण आरास अकॅडमी एक फॅमिली आहे. फॅमिलीचा अर्थ असा होतो की जिथे तुम्ही याल तिथे तुम्हाला घडवण्यासाठी प्रयत्न केले जातील, ना की तुम्हाला नुसते कोर्सेस करण्यासाठी. तर प्रामुख्याने आरास अकॅडमीमध्ये सगळ्यात माइलस्टोन असलेला सेगमेंट कोणता असेल तर कोकणातली पहिली अकॅडमी आहे जिथे युपीएससी कंडक्ट केली जाते. युपीएससी सीएससी एक्झामिनेशन, मला सुद्धा हा व्हिडिओ पाहणाऱ्या पालकांना, विद्यार्थ्यांना या परीक्षेचं महत्व लक्षात येत असेल. जगामध्ये ज्या काय महत्वाच्या सनदी परीक्षा आहेत बरं का, त्यातली भारतातली सर्वोच्च एक्झामिनेशन ज्याला एमपीएससी सीएससी एक्झामिनेशन म्हटली जाते, कोकणातली पहिली अकॅडमी आहे जिला आपण आरास अकॅडमी म्हणून आपण म्हणतोय, जी नावारूपाला आली आहे. आरास अकॅडमी मध्ये सर तो कोर्स, ती बॅच आपली सुरू झाली आहे 3 वर्षासाठी आणि 2 वर्षासाठीची इंटिग्रेटेड बॅच. दुसरा माइलस्टोन आरास अकॅडमीचा तो म्हणजे लॉ ग्रॅज्युएट्स ज्याला आपण LLB म्हणजे 5 वर्षाचा LLB करणारे किंवा 3 वर्षाचा LLB चा कोर्स करणारे म्हणजे ग्रॅज्युएट्स, किंवा वकील किंवा इतर तत्सम लॉ फील्ड मध्ये असणारे कर्मचारी. सो यांच्यासाठी JMFC नावाचं एक महत्वाचं ज्युडिशियल मॅजिस्ट्रेट फर्स्ट क्लास ज्याला आपण न्यायाधीश म्हणतो, तर न्यायाधीश बनण्यासाठीचा सुद्धा बॅच आपल्याकडे 2 वर्षाची बॅच आरास अकॅडमी मध्ये ऑलरेडी सुरू झाली आणि ती बॅच आपण ऑपरेट करतोय. कौतुकाने सांगायचंय की आरास अकॅडमी प्रामुख्याने काय करते तर कोकणातल्या युवकांना, युवतींना, पदवीधर लोकांसाठी प्रशासनामध्ये जी जाण्यासाठीची तयारी आहे. प्रामुख्याने आरास अकॅडमी मध्ये एक वाक्य म्हटलं जाते, ज्यांना सक्सेस मिळाला ती मुलं जेव्हा परत येतात, मुलांबरोबर संवाद साधतात, तेव्हा ते एक वाक्य म्हणतात की आरास अकॅडमी मध्ये येणं सोपं आहे, टिकणं सोपं नाही. कारण इथे पेशन्स ज्याला आपण म्हणतो त्याची परीक्षा लागते. म्हणजे तुम्हाला जाणीवपूर्वक 2 तास बसवलं जातं की पाहिलं जातं की याचे पेशन्स किती बघूया, हा असाच नुसता बसून राहू शकतो का, हे तपासलं जातं सर. सो आरास अकॅडमीतलं तिसरं माइलस्टोन म्हणजे MPSC राज्यसेवेची बॅच, म्हणजे ज्याच्यासाठी पुण्या मुंबई शिवाय पर्याय नव्हता, तो पर्याय आता आरास अकॅडमीच्या माध्यमातून उपलब्ध झालेला आहे. माझा प्रयत्न आहे सर, मी मगाशी उल्लेख केला ह्या प्रश्नांमध्ये सुरुवातीलाच की आरास अकॅडमी ही प्रत्येक शाळा कॉलेजमध्ये पोहोचते. विशेषतः 11वी नंतरची म्हणजे वरिष्ठ महाविद्यालय, कनिष्ठ महाविद्यालयामध्ये जाऊन विद्यार्थ्यांना मोफत मार्गदर्शन करते. म्हणजे कोणत्याही प्रकारचं शुल्क न घेता त्या प्रत्येक कॉलेजमध्ये जाऊन आपण 2-2, 2.5 तासाचे मार्गदर्शन सत्र घेतो. प्रामुख्याने माझा फोकस असा आहे की 10वी झाल्याबरोबर तो विद्यार्थी ज्याला प्रशासनात जायचंय, ज्याला प्रशासकीय अधिकारी व्हायचंय, त्याला आरास अकॅडमी बरोबर कसं जोडता येईल, त्यासाठी सुद्धा आरास अकॅडमी मध्ये एक महत्वाचा कोर्स आहे, त्याचं नाव आहे फाउंडेशन. फाउंडेशनचा अर्थ होतो की भविष्यामध्ये ज्याला प्रशासकीय क्षेत्रामध्ये परीक्षा द्यायच्या आहेत त्याला आवश्यक त्या कौशल्यांची, क्षमतांची जाणीव करून देणं आणि त्यांना वृद्धिंगत करणं, ती डेव्हलप करणं, याच्यासाठीचा फाउंडेशन कोर्स सुद्धा आपल्याकडे चालवला जातो. माझं ध्येय आहे की मला 5वी पासून कोकणामध्ये स्पर्धा परीक्षेची चळवळ उभी करायची आहे. बऱ्याचदा असं सगळे ह्या क्षेत्रामध्ये काम करणारे अनेक जे दिग्गज लोक आहेत
तर मला प्रामुख्याने त्यांचं सहकार्य खरंच खूप लागतंय. प्रत्येक शाळेतले, कॉलेजमधले, महाविद्यालयातले प्रिन्सिपल्स अनेकांची नावं घेता येतील. 1 to 1 ते मला ओळखतात. परंतु त्या प्रत्येकाच्या सहकार्याशिवाय आरास अकॅडमी हे कार्य करू शकणार नाही. त्यामुळे प्रत्येक कॉलेजचे प्रिन्सिपल्स असतील, तिथलं शिक्षक वर्ग असेल, तिथले स्पर्धा परीक्षेचे विभागाचे प्रमुख असतील, या प्रत्येकाने आरास अकॅडमीला सहकार्य करेल. त्यामुळे मला त्यांना माझा हेतू माहिती आहे की मला 5वी पासून स्पर्धा परीक्षेची चळवळ आपल्याला कोकणामध्ये उभी करायची आहे. त्याचं कारण एकमेव आहे, म्हणजे अनेक निष्ठावंत किंवा काय म्हणूया अनेक जी मोठी मोठी अधिकारी मंडळी आहेत आणि जी आपल्या कोकणातली नाहीत, ते म्हणतात की कोकणात प्रतिभा आहे, कोकणात हुशार विद्यार्थी आहेत, मेहनती आहेत. ज्या दिवशी कोकणामध्ये स्पर्धा परीक्षेची चळवळ सर उभी राहील, त्या दिवशी कोकण हा नेहमी स्पर्धा परीक्षेमध्ये अव्वल राहील. मग सगळे प्रशासकीय अधिकारी सर कोकणातच जन्माला येतील याची खात्री देतो. त्यामुळे UPSC CSC एक्झामिनेशन असू दे, 2 वर्ष 3 वर्षाची बॅच आपल्याकडे चालते. पेशन्स मगाशी म्हटलं तसं, कारण स्पर्धा परीक्षांमध्ये सर कसं आहे ना, स्पर्धा परीक्षांमध्ये शॉर्ट टर्म ड्युरेशन मध्ये, क्रॅश कोर्सेस मध्ये तुम्ही ती परीक्षेची तयारी करू शकत नाही. असा कोणी कोर्स तुम्हाला प्रोव्हाइड करत असेल तर याचा अर्थ तो एक निव्वळ फसवणूक आहे. मी प्रामाणिकपणे सांगतोय. क्रॅश कोर्सेसच्या माध्यमातून किंवा शॉर्ट टर्म कोर्सेसच्या माध्यमातून 6 महिने, 8 महिने, 10 महिने याने तुम्ही ती परीक्षा कदापि क्रॅक करू शकणार नाही. तुमचा वेळ, तुमचा पैसा, तुमची मेहनत ही निश्चित त्यामध्ये वाया जाईल. आरास अकॅडमी सांगते की ऑथेंटिक प्रिपरेशन झाली पाहिजे. जर तुम्ही CSC एक्झामिनेशनचा विचार करताय, इट्स अ कंपल्शन की तुम्ही 2-3 वर्ष चांगली दिली पाहिजे. तुम्ही राज्यसेवेचा विचार करताय, इट्स अ कंपल्शन की तुम्ही 2-3 वर्ष चांगली दिली पाहिजे. तुम्ही कंबाईनचा विचार करताय, ते 1 वर्ष पुरेसे आहे. सरळ सेवा एक्झामिनेशनच्या बाबतीत मी पण ते सांगेन की तुम्ही 1 वर्ष चांगली तयारी करा. तुम्ही 4-5 महिन्याचा कोर्स करून तुम्ही त्या परीक्षा नाही सर क्रॅक करू शकत. कारण मुळातच एखादं रोप जरी आपण लावलं सर, एखादं कुठले झाड आपण लावलं, सुरुवातीला आपण बी पेरली तरी त्याच्यातून एखादं रोप यायला किंवा छोटं रोप लावलं तरी त्याची उंची वाढायला काळ जावा लागतो. तसंच प्रत्येक व्यक्तिमत्वाचं आहे सर. ते व्यक्तिमत्व त्या क्षेत्रामध्ये रुजायला थोडा वेळ लागतो आणि तो वेळ जर त्याला चांगला दिला आपण तर निश्चितपणे यशाची खात्री देता येते. त्यामुळे फाउंडेशन कोर्स असेल, प्रिपरेटरी असेल, कंबाईन एक्झामिनेशन असेल, कंबाईंड सरळ सेवा असेल, UPSC CSC असेल, राज्यसेवा असेल, अशा अनेक क्षेत्रामध्ये JMFC असेल, MPSC राज्यसेवेच्या अंतर्गत असणारी JMFC एक्झाम असेल, या अनेक स्तरावरती आरास अकॅडमी ऑफ एज्युकेशन अँड करिअर ही माझी संस्था सर कार्यरत आहे. मी उलट विद्यार्थ्यांना सांगेन की तुम्ही आधी कोर्स करण्याच्या पूर्वी आरास अकॅडमीच्या काउन्सिलिंग सेशनचा लाभ घ्या, ज्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारची फी घेतली जात नाही. तुम्हाला खरंच तुम्ही त्या क्षेत्रासाठी पात्र आहात का हे त्या काउन्सिलिंग क्षेत्रामध्ये सुद्धा तपासलं जातं, जेणेकरून तुम्हाला सुद्धा लक्षात येतं आणि त्या संस्थेला सुद्धा तुम्हाला चांगल्या पद्धतीने मार्गदर्शन करता येतं निश्चितपणे. जसं हा कार्यक्रम आमचा करिअरची दिशा हा कार्यक्रम घेण्यामागचा आमचा उद्देश जो होता तो सर तुमच्याशी चर्चा करताना सफल होताना दिसतोय आणि याच्यातून अनेकांना ही माहिती मिळेल किंवा आपण कोणाकडे गेलं पाहिजे, कुठल्या मार्गदर्शकाकडे गेलं पाहिजे हे जरी समजलं तरी या निमित्तानं ही करिअरची दिशा या उपक्रमाला यश मिळालं असं म्हणता येईल. सर मला एक प्रश्न आहे की या सगळ्या स्पर्धा परीक्षा आहेत, याची सुरुवात कशी करायची, कधी करायची आणि त्याच्यासाठी शैक्षणिक पात्रता जी लागते ती कोणत्या पद्धतीची असते, या संदर्भातलं सर थोडीशी माहिती विशद करा. निश्चित. मला असं वाटतं की पुन्हा एकदा इंग्रजीमध्ये एक छान सेंटेन्स आहे, ते म्हणजे वेल बिगन इज हाफ डन. कोणत्याही गोष्टीची चांगली सुरुवात म्हणजे तुम्ही अर्धी लढाई जिंकलेली असते. स्पर्धा परीक्षेच्या क्षेत्रामध्ये जेव्हा तुम्ही एंटर करताय तर त्याला एक वयाचं आपण साधारणपणे आपण म्हणतो की सुरुवात कधी करावी. तर मला असं वाटतं आपण पूर्वी काय व्हायचं की एखाद्या मुलामध्ये किंवा मुलीमध्ये काय क्षमता आहे, कोणती ॲबिलिटी आहे, त्याची इनबॉर्न ॲबिलिटी काय आहे, त्याच्या पालकांना त्याच्या दैनंदिन जीवनामध्ये वावर करताना ते लक्षात यायचं. आताच्या पालकांमध्ये साधारणपणे ती वेळ नाहीये. आताचे पालक हे व्यवसायामध्ये, नोकऱ्यांमध्ये गुंतलेले आहेत. सो मला असं वाटतं आरास अकॅडमीमध्ये सगळ्यात महत्वाचा टप्पा काय येतो तर अशा वेळेला जेव्हा विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेमध्ये एंटर करायचं आहे आणि त्यासाठी त्यांना त्यांच्या मनामध्ये असंख्य प्रश्न आहेत, त्यांच्या मनामध्ये असंख्य शंका आहेत. तर मी मगाशी उल्लेख केला त्याप्रमाणे की मग तो 10वीचा विद्यार्थी असू दे, तो 12वीचा विद्यार्थी असू दे, तो पदवीचा विद्यार्थी असू दे, याने आपल्या पालकांचं आरास अकॅडमीमध्ये यायला पाहिजे. त्याचं रिझन असं की तिथे त्यांना 15 ते 20 मिनिटाचं स्पेशल काउन्सिलिंग दिलं जातं.
त्यांना मार्गदर्शन केलं जातं, त्यांना गाईड केलं जातं, त्यांच्या प्रश्नांची उत्तरं त्या ठिकाणी दिली जातात. मला असं वाटतं या प्रश्नाचं उत्तर त्या काउन्सिलिंग सेशनमध्ये मिळेलच. पण तत्पूर्वी या व्हिडिओच्या माध्यमातून मी सांगतो की मग स्पर्धा परीक्षेच्या क्षेत्रामध्ये सुरुवात कधी करावी. सो मला असं वाटतं की 10वी नंतर तुम्ही ती सुरुवात करायला काही हरकत नाही. त्याचं रिझन असं आहे की 10वी नंतर एक साधारणपणे 11वीच्या वर्षात तो विद्यार्थी स्पर्धा परीक्षेसाठी आवश्यक असणाऱ्या कौशल्यांचा आणि क्षमतांचा विकास साध्य करू शकतो. आरास अकॅडमीमध्ये त्यासाठी फाउंडेशन नावाचा एक कोर्स चालू आहे, मगाशी उल्लेख केल्याप्रमाणे. सो 10वी नंतरचा प्रत्येक विद्यार्थी या क्षेत्रामध्ये वळायला खरंच काही हरकत नाही. स्पेसिफिकली मेन्शन करायचं झालं तर सगळ्यात युनिक टाइम कोणता असेल तर मला असं वाटतं की 12वी नंतर पुढची 3 वर्ष पदवीचं शिक्षण घेता घेता तो विद्यार्थी या क्षेत्रामध्ये परीक्षेच्या तयारीला लागला पाहिजे. तर मगाशी म्हटलंच आहे की या परीक्षा या टॉपमोस्ट एक्झामिनेशन आहे. म्हणजे अगदी संख्यात्मक दृष्ट्या विचार केला, गुणात्मक हा पॉइंट आपण नंतर विचारात धरू, पण संख्यात्मक विचार केला तर 1000 पदांसाठी 5 लाख फॉर्म असतात. सो इतक्या मोठ्या संख्येनं ज्या ठिकाणी ऍप्लिकेशन्स केले जातात अशा परीक्षेसाठी तयारी करायची म्हटली तर त्यासाठी एक चांगला वेळ आवश्यक आहे. जर तुम्ही पदवीच्या वर्षामध्येच म्हणजे पहिल्याच वर्षीपासून तुम्ही जर या स्पर्धा परीक्षेच्या तयारीला लागलात तर साहजिकच तुमच्या असं लक्षात येईल की तुमच्याकडे चांगला टाइम असतो. आरास अकॅडमीमध्ये एक स्पर्धा परीक्षा कॅम्पस नावाचा कोर्स आहे. स्पर्धा परीक्षेचा कॅम्पस याचा अर्थ काय की 12वी नंतर तो विद्यार्थी 3 वर्षाचं पदवी आणि 3 वर्षाची स्पर्धा परीक्षेची तयारी ही सायमल्टेनियसली एकाच वेळी एकाच ठिकाणी आरास अकॅडमीमध्ये सर करू शकतो. म्हणजे 12वी नंतरचं पदवीचं वर्षचं शिक्षण आणि कोणत्याही एका स्पर्धा परीक्षेची तयारी तो आरास अकॅडमीमध्ये राहूनच करू शकतो. ते त्याचा फायदा असा होतो की पदवी नंतरची वेगळी 3 वर्ष द्यावी लागत नाही. बऱ्याचदा विद्यार्थी काय करतात तर पदवी पूर्ण झाल्यानंतर स्पर्धा परीक्षेची तयारी लागतात, पण तोपर्यंत कदाचित असं होतं की फॅमिलीची आर्थिक स्थिती म्हणा किंवा इतर आपल्या दैनंदिन गरजांची डिमांड म्हणा किंवा आजूबाजूचं वातावरण म्हणा, अरे काय अजून शिकलाय आणि अजून हा जॉब करत नाही, हा रिकामाच आहे वगैरे वगैरे अशी टोमणे ऐकायला मिळतात. मग कुठेतरी नाईलाज असतो. मग ही मुलं पदवी पूर्ण झाल्यानंतर मुंबई पुण्यामध्ये स्थलांतरित होतात आणि साहजिकच त्याचा इम्पॅक्ट असा होतो की 10, 15, 20 हजाराच्या नोकऱ्यांमध्ये ते गुंतून जातात, जबाबदारी वाढते आणि साहजिकच त्यांना ही स्वप्न पूर्ण करणं अशक्य होऊन जातं. सो म्हणून मग वयाची 21 वर्ष पूर्ण होता होता तुम्ही जर त्या 3 वर्षामध्ये जर स्पर्धा परीक्षेची तयारी केली तर मला खात्रीशीर मी तुम्हाला सांगतो की वयाच्या 21व्या वर्षी तुमच्या हातात कोणतं तरी एक पद असेल. ते IAS असेल किंवा IPS असेल किंवा डेप्युटी कलेक्टर असेल असं माझं अजिबात म्हणणं नाही, परंतु शासकीय एक नोकरी तरी तुमच्या नक्की हातात असेल. रिझन एकच, आरास अकॅडमीमध्ये सर कोणताही कोर्स शिकवताना तो कोर्स म्हणून शिकवला जात नाही. जसं की मी तुम्हाला एक स्पेसिफिकली एक उदाहरण देतो. माझ्याकडे समजा एखादा PSI ची तयारी करत असेल, पोलीस सब इन्स्पेक्टरची, तर मी त्याला STI साठी सुद्धा प्रमोट करतो, मी त्याला ASO साठी सुद्धा प्रमोट करतो, मी त्याला टंकलेखकासाठी सुद्धा प्रमोट करतोय, मी त्याला कर सहाय्यक साठी पण प्रमोट करतो. एवढंच नाही, त्याला म्हणतो बाबा रे बाई ग तू तलाठी भरती, ग्रामसेवक, क्लर्क, MIDC, जिल्हा परिषद, पंचायत समिती, महानगरपालिका, रेल्वे रिक्रुटमेंट बोर्ड, तुला कुठलीही परीक्षा सांग मी त्याचा फॉर्म भरायला तयार आहे. याचा अर्थ त्या वर्षभरामध्ये त्या विद्यार्थ्याला फक्त एका परीक्षेसाठी किंवा एका पदासाठी तयारी केली जात नाही, तर त्याची अनेक पदांसाठीची तयारी ऑटोमॅटिकली त्या एका कोर्समध्ये आपण करून घेतो. म्हणजे काय होतं, वेळ वाया जात नाही, विद्यार्थ्याचं पैसे वाया जात नाही, पालकांची जी जबाबदारी आहे, कुटुंबाची जी जबाबदारी त्याला वेळेत त्याला घेता येते. या सगळ्या अनुषंगानं तुम्ही मला असं वाटतं 12वी नंतर त्याची सुरुवात निश्चितपणे करावी, जेणेकरून तुम्हाला पुढच्या 3 वर्षामध्ये सायमल्टेनियसली कोणत्या तरी एका परीक्षेची तयारी करता येऊ शकते. दुसरा तुमचा मुद्दा होता तो म्हणजे वयाच्या बाबतीत. तर आपल्याला माहिती आहे MPSC सारख्या आयोगाच्या परीक्षेमध्ये साधारणपणे OBC कॅटेगरीतल्या विद्यार्थ्याला 43 वयापर्यंत परीक्षा देता येते. SC किंवा ST प्रवर्गातला असेल तर त्याला 45 वयापर्यंत देता येते. एखादा ओपन कॅटेगरीचा असेल तर त्याला 38 वयापर्यंत देता येते. PSI सारखी परीक्षा जी आहे त्याच्यासाठी क्रायटेरिया वेगळे आहेत, पण ऍव्हरेजली सगळ्या पदांसाठीचा विचार केला सर 43, 45 आणि 38 या साधारणपणे या परीक्षांच्या क्रायटेरियाच असतात. सरळ सेवांमध्ये थोडासा फरक असेल वयाचा, साधारणपणे काही ठिकाणी 28 असतो, काही ठिकाणी 35, 34 वगैरे अशा पद्धतीचा पाहायला मिळतो. शिक्षणाचा म्हणजे शैक्षणिक पात्रतेचा विचार कराल तर अत्यंत सुंदर डेफिनेशन केलेली आहे आयोगानं, ती म्हणजे कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी. अहो तुम्ही YCMU मधून म्हणजे यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठातून सुद्धा पदवीधर असाल, बाहेरून परीक्षा दिली, तुम्ही जॉब करता करता परीक्षा दिली आणि तुम्ही पदवी झालेला, तरी सुद्धा तुम्ही या परीक्षांसाठी UPSC साठी सुद्धा तुम्ही लायबल आहात. त्याच्यावरून तुमच्या लक्षात येईल
की UPSC साठी सुद्धा जर YCME विद्यार्थी ऍप्लिकेशन करू शकतोय तर आपण तर निश्चित करू शकतो. त्यामुळे साहजिकच पदवी करता करता, पदवीचं कोणतंही शिक्षण घेता घेता, मग तुम्ही इंजिनिअरिंगचे स्टुडंट असा, आरास अकॅडमीमध्ये सर डॉक्टर सुद्धा शिकतायत बरं का. आरास अकॅडमीमध्ये इंजिनियर सुद्धा आहेत. आरास अकॅडमीमध्ये BA BCom BSc चे विद्यार्थी पण आहेत. आणि कौतुकाची गोष्ट म्हणजे माझ्या या चळवळीचं यश असं आहे की 11वीचा विद्यार्थी सुद्धा आपल्याकडे शिकतात. सब नंबर ऑफ स्ट्रेंथ ज्याला म्हणतो, लेवल्स किंवा एक्झामिनेशनच्या प्रत्येक स्टेजमध्ये असणारा विद्यार्थी आता स्पर्धा परीक्षेकडे यायला लागलाय. एक माहिती म्हणून सांगतो की तुमच्या असं लक्षात येईल की UPSC किंवा MPSC मधून निवडल्या जाणाऱ्या अधिकाऱ्यांमध्ये 40 ते 50% विद्यार्थी हे इंजिनिअरिंगचे किंवा मेडिकल फील्डचे असतात. सो तुमच्या असं लक्षात यायला पाहिजे की MBA झालेले, इंजिनियर झालेले विद्यार्थी सुद्धा आता कुठे वळायला लागले, तर स्पर्धा परीक्षेच्या क्षेत्राकडे वळाय. आणि सगळ्यात सोपी परीक्षा कोणाला आहे तर मी तुम्हाला सांगू का, आर्ट्सचा विद्यार्थी सगळ्यात चांगल्या पॉवरफुल पद्धतीने ही परीक्षा देऊ शकतो. म्हणजे मी आर्ट्सला प्रमोट करतोय असं नाही. आपल्या मनात न्यूनगंड असतात. सायन्स म्हणजे उच्च कोटीचा, आर्ट्स म्हणजे एकदम क्षुल्लक आणि त्यातल्या त्यात कॉमर्स म्हणजे एकदम बेस्ट. हा जो काय आपण एक चाळणी लावून ठेवली आहे किंवा आपण जी काय विचारधारा न्यूनगंड आपण निर्माण केल्या, तर असं नाहीये. आर्ट्स शाखेतलेच विद्यार्थी प्रशासनामध्ये सर्वोत्कृष्ट परफॉर्मन्स करताना आपल्याला पाहायला मिळतात. त्यामुळे कोणत्याही मान्यता प्राप्त विद्यापीठाची पदवी असलेला विद्यार्थी मार्कांचा किंवा पर्सेंटेजचा इथं काही अट नाहीये. तो विद्यार्थी परीक्षा सर्व देऊ शकतो, निश्चितपणे देऊ शकतो. आणि वयाची 43, 45, 38 वयाची जी काही क्रायटेरिया ज्याच्याकडे आहे तो सध्या याला नक्कीच देऊ शकतो. विशेषतः गृहिणींनी पुढे यायला पाहिजे. आपल्या आरास अकॅडमीमध्ये एक सुंदर उदाहरण आहे. मी फक्त त्या नावाचा उल्लेख या ठिकाणी करत नाही, परंतु मी आता सरांना मी ते फोटो नक्की दाखवेन, मी त्याचे एव्हिडन्स त्यांच्या लक्षात येतील. एक साधारणपणे 32 वर्षाची महिला जी 10 वर्ष संसार प्रपंचामध्ये होती, जिचं एक बाळ आहे, जिला एक जबाबदारी आहेत, परंतु कुठेतरी तिला असं वाटत होतं की माझ्याकडे क्षमता आहे, मी अभ्यास करू शकते, मी माझं कुटुंब, माझं प्रपंच, माझ्या जबाबदाऱ्या सांभाळून मी एक परीक्षा देऊ शकेन. सर विदिन 1 इयर त्या मुलीनं रत्नागिरी कोर्टाची परीक्षा सर गेल्या वर्षी झाली. तुम्हाला कल्पना असेल 2024 मध्ये परीक्षा झाली आणि त्यामध्ये आपल्या अकॅडमीच्या माध्यमातून 2 मुली, गृहिणी दोघी पण, यांनी त्या क्लर्क पदासाठीचा परीक्षा क्रॅक करून सिलेक्ट होऊन आता त्या ऑलरेडी त्या पदासाठी रुजू झालेल्या आहेत. म्हणजे 45,000 रुपये पगार आता त्या प्रति महिना घेणार आहेत आणि त्यांच्या आता लाईफचा प्रश्न, फायनान्शियल सिक्युरिटी, जॉब सिक्युरिटीचा प्रश्न संपलाय. सो साहजिकच या पदांसाठी आपण लायबल आहोत का, या अटी शर्तींमध्ये आपण बसतोय का, हे एकदा तपासून बघा. आरास अकॅडमी प्रामुख्याने हेच सांगते की तुम्ही काउन्सिलिंग घेतलं पाहिजे, तुम्ही समुपदेशन घेतलं पाहिजे, तुम्ही मार्गदर्शन घेतलं पाहिजे, तुमच्यासाठी संधी आहेत का याची चाळणी केली पाहिजे. आणि त्यासाठी एक सर्टन ड्युरेशन आहे, जो काही टाइम बॉन्डिंग प्रिपरेशन आहे, ते तुम्ही केलं तर निश्चितपणे तुम्हाला कुठल्या ना कुठल्या क्षेत्रामध्ये यश मिळेल. तरी मी आता आपल्या रत्नागिरी जिल्ह्यासह संपूर्ण कोकणातील विद्यार्थी मित्रमैत्रिणींना, पालकांना या ठिकाणी या व्हिडिओच्या माध्यमातून अपील करेन की आरास अकॅडमीच्या माध्यमातून रत्नागिरी शहर, राजापूर शहर, पाली, लांजा, देवरुख या परिसरामध्ये आपल्या संस्थेची स्वतंत्र सेंटर्स आपण सुरू केलेली आहे. मार्गदर्शन, प्रशिक्षण अशा दोन्ही स्तरावर ही संस्था कार्यरत आहे. स्पर्धा परीक्षेची चळवळ कोकणामध्ये रुजली पाहिजे. मार्गदर्शनापुरतं मर्यादित राहून चालणार नाही. मार्गदर्शनानंतर प्रशिक्षणाचा जो महत्वाचा भाग आहे तो सुद्धा महत्वाचा आहे. आणि मी सर्व स्पर्धा परीक्षेच्या क्षेत्रात येऊ इच्छिणाऱ्या सगळ्या युवक युवतींना अपील करेन की त्यांनी या संधीचा फायदा घेतला पाहिजे, मार्गदर्शनाचा फायदा घेतला पाहिजे, प्रशिक्षणाचा फायदा घेतला पाहिजे आणि एका सर्टन वेळेमध्ये आपली स्वप्न पूर्ण करण्यासाठी मेहनत घेतली पाहिजे. सो मी सगळ्यांना मनापासून आपल्या आरास अकॅडमी ऑफ एज्युकेशन अँड करिअर या माझ्या संस्थेमध्ये येण्याची आमंत्रित करण्यासाठी मी त्यांना सगळ्यांना विनंती करतो. आणि मी सरांचं परत एकदा थँक्यू, धन्यवाद व्यक्त करतो की त्यांनी त्यांचा तो प्लॅटफॉर्म जो आहे तो माझ्यासाठी उपलब्ध करून दिला. धन्यवाद सर. नक्कीच आपण या वेळेअभावी जरी या मालिकेमध्ये इथे थांबत असलो तर करिअरची दिशा या निमित्ताने पुन्हा एकदा ऍडव्होकेट राकेश सत्वे सरांशी बातचीत करणार आहोत. त्यांच्याकडे असलेल्या ज्ञानाचा वापर आम्ही करिअरच्या चिंता असलेला किंवा करिअरसाठी त्रस्त असलेल्या लोकांसाठी निश्चित करून देणार आहोत. एक आम्ही माध्यम म्हणून आम्ही एक काम करणार आहोत. आज या निमित्ताने सरांनी जो आमच्यासाठी वेळ दिला त्याबद्दल खूप खूप आभारी आहोत. आणि आज या ठिकाणी आपण येथेच थांबतो आहोत. सरांनी म्हटल्याप्रमाणे आपण तयार असलं पाहिजे. संधी कधी येईल हे सांगता येत नाही किंवा संधीच्या निमित्तानं आपली तयारी तेवढी असणं आवश्यक आहे, तरच आपण सक्सेस होऊ शकतो असं सरांनी सांगितलं. आणि या दृष्टिकोनातून
आपल्या स्पर्धा परीक्षांमध्ये टिकायचं असेल किंवा यशस्वी व्हायचं असेल, ते जे काही टिप्स आहेत ते त्यांनी सांगितलेले आहेत. शिवाय आरस अकॅडमीच्या निमित्तानं ते इथे उपलब्ध आहेत, ते एक मार्गदर्शक म्हणून उपलब्ध आहेत. आपण या व्हिडिओ सोबत त्यांचा नंबरही आपण या ठिकाणी पब्लिश करत आहोत, जेणेकरून तुम्हाला समोर काही प्रश्न असतील तर त्यांच्याशी तुम्ही थेट भेटून किंवा त्यांच्या फोनवरून त्यांच्याशी बातचीत करू शकता. आपण करिअरची दिशा या भागामध्ये इथेच थांबतो आहोत. पुन्हा भेटू करिअरची दिशा या विशेष मालिकेत. नंबर 1 निर्धार न्यूज प्रस्तुत करिअरच्या दिशा. विद्यार्थ्यांच्या भवितव्याविषयी पालकांना चिंता आहे. आपले पाल्य पुढे जाऊन कोण बनणार, भविष्यात त्यांच्या करिअरची दिशा काय असणार, याविषयी पालक व विद्यार्थी त्रस्त आहेत. त्यांच्या यशस्वी आयुष्याची पाठ कसे असेल याविषयीची माहिती तज्ञ मार्गदर्शकांकडून देण्याचा आमचा प्रयत्न. नंबर 1 निर्धार न्यूज प्रस्तुत करिअरच्या दिशा.